हे सगळ्यात पहिल्यांदा इंद्रजित सावंत सरांचा सत्कार होता इथे माझ्या हस्ते होता. त्यांना बहुजन नायक पुरस्कार दिला होता शाहू स्मारकला. त्यावेळी मी त्यांना बोलून दाखवलं की महाराजांचे अनेक पैलू असे आहेत की जे कधीच सिनेमा नाटकातून समोर आले नाहीत. म्हणजे तुम्ही महाराजांवरचं कुठलंही सिनेमा नाटक बघा, ठराविक गोष्टी असतात. अफजल खानाला कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, आग्र्याहून सुटका. मग शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही एवढ्याच गोष्टींपुरते मर्यादित होते का? त्यांचं आयुष्य असं समुद्रासारखं अथांग होतं आणि त्यांच्या महानतेच्या अनेक गोष्टींमुळं, अशा अनेक गोष्टींमुळे ते महान होते ज्या कधीच सिनेमातून समोर आल्या नाहीत. कारण नाटका सिनेमातून म्हणजे ते फक्त अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून ते महान नव्हते, फक्त तेवढ्या गोष्टीमुळे. तसं बघितलं तर मग पराक्रमी अनेक राजे होते, पण छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षांनंतरही आज जनसामान्यांच्या हृदयावर का राज्य करतात त्याची कारणं खूप वेगळी. त्यात त्यांची संवेदनशीलता आहे. रयतेसाठीचे अनेक हिताच्या गोष्टी त्यांनी ज्या केल्या त्या आहेत. त्यात रयतेच्या भाजीच्या देठापासून ते रयतेच्या झाडांची काळजी, रयतेच्या संपत्तीची काळजी, स्त्रियांची, महिलांची घेतलेली काळजी, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिवरायांच्या कधीही सिनेमा नाटकातून समोर आल्या नाहीत. आणि त्यातलाच एक शिवराज्याभिषेक जो कायम नाटका सिनेमात सोहळा दाखवला जातो, तेवढाच फक्त की राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकामागचं राजकारण कायम लपवून ठेवलं गेलं. मग इंद्रजित सावंत सरांना म्हटलं आपण अशा गोष्टी काढूया इतिहासातल्या की ज्या कधीच आल्या नाहीत नाटका सिनेमात. मला नाटका सिनेमात, मी एक अभिनेता पण आहे आणि परिवर्तन या चळवळीत कामही करतो. तर मला असं वाटायचं की अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मी जर कलाकार असेल तर मी सत्यशोधनाचं काम केलं पाहिजे. कलाकाराचं काम सत्यशोधनाचं असतं आणि प्रेक्षकांना काही म्हटलं तरी मनोरंजनाबरोबर काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांना काहीतरी खाद्य मिळालं पाहिजे मेंदूला, असं मला वाटतं. प्रबोधनसारखं किंवा अगदी मी म्हणत नाही की प्रचारकी वगैरे, पण मनोरंजनातून काहीतरी मिळावं असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की जर महामानवांविषयीवर इतकी आपली जनता प्रेम करते की साधे सिनेमेसुद्धा महामानवांवर आले की झुंबड करतात, गर्दी करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांवर, पण त्यात जे त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं ते फार छोटं दाखवतात. ते त्याच्यापेक्षा खूप महान व्यक्तिमत्व आहे. तर अशा काही गोष्टी आहेत, राज्याभिषेकासारखी गोष्ट असेल जी लपवली गेली, अनेक गोष्टी आहेत. तर मग आपण म्हटलं की आपण द किरण माने शो नावानी मला अशा अनेक गोष्टी इतिहासातल्या प्रकाशात आणायच्यात ज्या अंधारात आहेत. तर मग आमचं दोघांचंही ठरलं की आपण राज्याभिषेकापासून सुरुवात करूया. आणि मग त्यानंतर मग आमच्या मीटिंग सुरू झाल्या. हे कशा पद्धतीनं करायचं, सुरुवातीला माझ्या डोक्यात एकपात्री करायचं होतं. मग नंतर हळूहळू जेव्हा मी सरांच्याकडून आमच्या अनेक मीटिंग झाल्या, मग सरांनी अनेक ग्रंथ, त्यातले रेफरन्सेस राज्याभिषेकावरचे, खुद्द गागा भट्टानं लिहिलेलं राज्याभिषेक प्रयोग नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक असेल, वासी बेंद्रेंसारखे इतिहासकार असेल, शेजवलकर, सेतू माधवराव पगडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेकांनी राज्याभिषेकावर लिहिलं आहे.